मंडळी, अपराजिता ज्याला बटरफ्लाय पी म्हणूनही ओळखलं जात असतं, ही एक सुंदर फुलांची वेल आहे जी आपल्या बागेचं सौंदर्य वाढवू शकते. निळ्या, पांढऱ्या, जांभळ्या आणि गुलाबी रंगांमध्ये उपलब्ध असलेली अपराजिताची फुलं सिंगल डबल पेटल्स मध्ये देखील येत असतात. या वेलीला संपूर्ण हंगामात फुलांनी भरलेले राहण्यासाठी मात्र योग्य काळजी घेणं मात्र थोडं आवश्यक आहे. हिवाळा कमी झाला, उन्हाळा कडक होत चालला की मात्र अपराजिता रोपाला पुन्हा जिवंत करण्याची वेळ आलेली असते. बरेच जण म्हणतात की थंडीमध्ये अपराजिता झोपत असते, पण खरं तर मात्र काहीतरी वेगळंच आहे. लास्ट टाइमला यावर रिगार्डिंग मी एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्यामध्ये जवळपास 60 ते 70% मी या वेलीची कटिंग आणि प्रूनिंग केलेली होती. पण तुम्ही पाहू शकतात की वेल तर मात्र अगदी छोटी आहे, तरी देखील वेलीवर येणारे जे काही फुलं आहेत त्यांचा रंग आणि क्वांटिटी देखील खूप चांगल्या प्रकारे आहे. शिवाय फुलांचा आकार देखील चांगला येत आहे. अपराजिता जर फुलत नाहीये, पानांवर पांढरा पावडर ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे तसे देखील तुमच्या वेलीच्या पानांवर डाग दिसत असतील आणि काही केलं तरी देखील मात्र वेलीला जर कळ्या लागत नसतील, तर मात्र आज मी तुम्हाला दाखविणार आहे असा फ्लावर बूस्टर पावडर जो पोटॅश पेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे आणि 100% घरगुती देखील आहे. आणि सर्वात महत्वाचं मंडळी, या पांढऱ्या पावडरच्या आपण 3 दिवसात संपवणारा उपाय सुद्धा मी आज दाखविणार आहे. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आपल्या मराठी सिंपल गार्डनिंग या चॅनलमध्ये. सो मंडळी, आजचा आपला व्हिडिओ स्पेशल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, अजूनही जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर @सिंपल गार्डनिंग मराठी हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे. सो त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या झाडांचा फोटो सहित क्वेरी माझ्याशी शेअर करू शकता. तर तुम्हाला त्या ठिकाणी त्यावर आधारित किंवा त्या रिगार्डिंगचं सोल्युशन देखील मिळून जाईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आजचा हा माझ्या बाल्कनीतील असा काहीसा व्ह्यू आहे. सो मंडळी, आपण डिसेंबर जानेवारी मध्ये अपराजिता कशी फुलवायची ते थोडक्यात पाहूया. पण त्या सर्वात आधी व्हाईट पावडर म्हणजेच काय आणि अपराजितावर दिसणारा हा पांढऱ्या पावडर सारखा थर म्हणजेच पावडरी मिल्ड्यू नावाचा फंगस असतो. आता हा फंगस वेलीवर का येतो? सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच थंडी. सकाळचं दव, कमी सूर्यप्रकाश वेलीला मिळाल्यास किंवा जास्त पाणी किंवा माती थंड असल्यास त्या ठिकाणी फंगस येत असतो. याचा परिणाम वेलीवर असा होतो की त्यामुळे पानांचा रंग फिकट होत जातो, पानांचा आकार देखील लहान होतो, वेलीला कळ्या लागत नाही, फूल मात्र झटपट गळतात. म्हणून आपण हा जो काही फंगस आहे त्याला कंट्रोल करणं मात्र खूप आवश्यक आहे. चला तर मग आता व्हाईट पावडरचे 100% असा यावर घरगुती उपाय पाहूया. त्यासाठी मात्र अगदी छोट्या छोट्या स्टेप करणं गरजेचे आहे. सो स्टेप नंबर 1, थंडीमध्ये दर 4 ते 5 दिवसांनी झाडाला किंवा वेलीला पाणी द्या, म्हणजेच पाण्याचं प्रमाण कमी ठेवा. यानंतर स्टेप नंबर 2, ज्यामध्ये आपल्याला एक अँटी फंगल घरगुती स्प्रे तयार करून घ्यायचा आहे. सो या ठिकाणी मी छोटी स्प्रे बॉटल घेतलेली आहे. जर तुमच्याकडे वेल जर मोठी असेल तर तुम्ही बाकी झाडांवर देखील याचा स्प्रे करू शकता. सो या ठिकाणी 1 लिटर पाण्यात आपल्याला 1 टीस्पून बेकिंग सोडा घेऊन घ्यायचा आहे. या ठिकाणी माझी बॉटल छोटी आहे म्हणून माझा टीस्पून देखील या ठिकाणी छोटा आहे. 5 ते 6 ड्रॉप नीम ऑइलचे मी ऍड करून घेतलेले होते आणि त्यामध्ये 1 टीस्पून एवढा बेकिंग सोडा देखील ऍड करून घेतलेला होता. यामध्ये तुम्ही डेटॉल हँडवॉशचा देखील वापर करू शकता, तो देखील अगदी 2 ते 3 थेंब. नंतर हे सर्व सोल्युशन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सकाळी 8 ते 11च्या दरम्यान आपण पानांच्या वर आणि खाली अशा दोन्ही बाजूने हा स्प्रे करावा. 3 दिवसांनी एकदा म्हणजेच आठवड्यातून 2 वेळा हा स्प्रे करणं सर्वात महत्वाचं आहे. आणि यानंतर जर फंगस जास्त असेल तर मात्र सरळ वेलीवरची पानं काढून टाका, पण मात्र झाड एकदम रिकामं देखील करू नका. या ठिकाणी मी वेलीवर स्प्रे करण्याआधी जी पानं अतिशय म्हणजे 80 ते 90% इन्फेक्टेड होती, ती सर्व पानं मी या वेलीवरून बाजूला काढून घेतलेली होती आणि त्यानंतर स्प्रे करायला घेतलेला होता. सो जवळपास मी 50 ते 60% जी पानं होती वेलीवरची ती रिमूव्ह करून घेतलेली होती आणि अशा प्रकारे अगदी पानाच्या पुढच्या आणि मागच्या अशा दोन्ही बाजूंनी आपल्याला हा घरगुती अँटी फंगल स्प्रे तयार करून घ्यायचा आहे.
सो मंडळी, अशा प्रकारे मी या ठिकाणी व्हाईट पावडर जो काही फंगस होता त्याच्यावरचा जो 100% खात्रीशीर उपाय होता तो मी या ठिकाणी करून घेतलेला होता आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये इन्फेक्टेड पानं जी होती ती बाजूला करून घेतलेली होती. यानंतर स्टेप नंबर 3, ज्यामध्ये आपण अपराजितावर फुलं, कड्या आणि त्याचा जो रंग आहे तो सगळ्यांवर स्ट्रॉंग असा रिझल्ट देणारा पावडर बुस्टर तयार करूया. यासाठी सर्व घरगुती इन्ग्रेडियंट्स घ्यायची आहेत. या ठिकाणी सर्वात प्रथम मी केळीची साल घेतलेली होती. या ठिकाणी 4 चमचे मी साल घेतलेली होती. केळीचे साल म्हणजेच प्युअर पोटॅशियम रिच असा सोर्स आहे. याने झाडावरील कळ्यांचे देखील प्रमाण वाढत असते. यानंतर सेकंड इन्ग्रेडियंट मी लाकडाची राख घेतलेली होती आणि ती देखील अगदी 2 चमचे. राखेमध्ये पोटॅशियमचे प्रमाण हे अधिक असते. पोटॅश रिच फर्टिलायझर झाडाला दिल्यास फुलांची देखील संख्या वाढत असते, शिवाय मातीतील फंगस कमी होण्यास देखील मदत होत असते. सो अशा प्रकारे लाकडाची राख आपल्याला 2 चमचे घ्यायची आहे. त्यानंतर तिसरा घटक जो आहे तो देखील या ठिकाणी म्हणजेच मेथी दाण्याची पावडर आणि ती देखील 1 चमचा मी या ठिकाणी घेतलेली आहे. मेथी दाण्यामध्ये रूट बूस्टर असतं प्लस ग्रोथ हार्मोन असतं, म्हणजेच जी काही झाडाची ग्रोथ होत असते ते हार्मोन बॅलन्स मात्र मेथी दाण्याच्या पावडरने होत असतं. त्यानंतर हळद देखील अर्धा चमचा या ठिकाणी घेतलेली होती. हळद ही अँटी फंगल प्रोटेक्शन आहे. सो अशा प्रकारे 4ही गोष्टी अगदी घरगुती या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत. सो मंडळी, आता आपण या ठिकाणी जे काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्या सर्व पावडर फॉर्ममध्ये आहेत. सो या सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि या पावडरचा झाडाला फक्त रूट्स आणि नवीन फांद्या याने फास्ट वाढत असतात. शिवाय पांढरा पावडर जो काही असतो म्हणजे फंगस तो देखील मात्र याने थांबत असतो. शिवाय झाडाची इम्युनिटी वाढत असते, पानांचा रंग डार्क ग्रीन होत असतो, शिवाय फुलांची संख्या देखील मात्र वाढत असते. आता हे जे पावडर आहे दर आपण 12 ते 15 दिवसांनी 1 मोठा चमचा पावडर हे झाडाच्या रूट जवळ स्प्रेड करून घ्यायचं आहे. मातीमध्ये व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी हलकंसं मात्र वेलीला पाणी देऊन घ्यायचं आहे. लहान वेल जर असेल तर मात्र त्यासाठी अर्धा चमचा पुरेसा आहे. सो या ठिकाणी माझ्या दोन्हीही वेलीच्या कुंडी या मोठ्याल्या आहेत, त्यामुळे मी या ठिकाणी 1 ते 1.5 चमचा किंवा 2 चमचे एवढ्या क्वांटिटीमध्ये या फर्टिलायझरचा वापर करून घेणार आहे. तसं पाहायला गेलं जेही आपण या ठिकाणी बूस्टर तयार केलेलं आहे ते 100% ऑर्गॅनिक आणि सेफ देखील आहे. त्याची क्वांटिटी जरी वाढली तरी देखील मात्र कुठलाही साईड इफेक्ट हा झाडाला मात्र या ठिकाणी होत नसतो. पण मंडळी, हे पावडर झाडाला देण्याआधी मात्र 1 ते 1.5 इंचची जी काही कुंडीतील माती आहे ती व्यवस्थित प्रकारे आपल्याला अशा प्रकारे उकरून घ्यायची आहे, जेणेकरून जे काही पावडर देणार आहोत ते व्यवस्थित झाडाच्या मुळाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. सो अशा प्रकारे आणि हे पावडर फर्टिलायझर मातीमध्ये देण्याआधी तुम्ही 1 दिवस आधी देखील झाडाला मात्र पाणी देऊ नका. जर माती गच्च आणि त्या ठिकाणी खूप चिखल असेल तर मात्र हे फर्टिलायझर देखील आपल्याला व्यवस्थित प्रकारे देता येत नाही. सो अशा प्रकारे पूर्णपणे माती आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे कुंडीच्या कडेने. त्यानंतर तयार झालेलं हे जे काही पावडर फर्टिलायझर आहे तर ते 2-2 चमचे मी अशा प्रकारे दोन्ही कुंडींमध्ये टाकून घेत आहे. सो मंडळी, जवळपास 8 ते 10 दिवसात तुम्हाला पुन्हा वेलीवर नवीन शूट्स आणि नवीन कळ्या ज्या आहेत त्या तयार होताना मात्र दिसणार आहे. पण यासोबतच मात्र काही कॉमन ज्या मिस्टेक आहे, आता कुठल्या मिस्टेक अवॉइड करायच्या आहेत ते देखील पाहूया. मिस्टेक नंबर 1, रोज वेलीला पाणी देणं टाळा. मिस्टेक नंबर 2, फक्त नायट्रोजन खत मात्र वेलीला देऊ नका. मिस्टेक नंबर 3, कमी सूर्यप्रकाशात ठेवणे. मिस्टेक नंबर 4, झाडावर फंगस असताना वेलीला फर्टिलायझर देणे. सो या ठिकाणी मी सर्वात आधी फंगसचा उपाय केला आणि त्यानंतरच मात्र ऑर्गॅनिक फर्टिलायझर हे झाडाला दिलेलं आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार की तुम्ही देखील सेम मिस्टेक केलेली आहे. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी एक नाही तर दोन्ही उपाय माझे वेलीवर करून झालेले आहेत आणि लास्ट टाइम देखील मी मस्टर्ड केक फर्टिलायझर वेलीला दिलेलं होतं आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो अशा प्रकारे अतिशय सुंदर आणि डार्क रंगामध्ये हिरवीगार वेली सहित मला तुमच्यासमोर शेअर करता आलेला आहे. चला तर
मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र पटकन व्हिडिओला एक लाईक करून, अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा. शिवाय तुमचे जे काही प्लांट्स लवर फ्रेंड्स आहेत त्यांसोबत देखील मात्र व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, ज्यांच्याकडे मात्र अपराजिताची वेल आहे त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ मात्र नक्की पोहोचा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.